परमेश्वरा महिमा पराक्रम शोभा विजय वैभव तुझीच आहे. आकाशात पृथ्वीवर जे काही आहे सर्व तुझेच. परमेश्वरा राज्य हे तुझेच. सर्वाहून श्रेष्ठ उन्नत आहे. धर्ममान तुझपासून प्राप्त होतो. तू सर्वावर प्रभुत्व चालवतो. सामर्थ्य व पराक्रम तुझ्याच हाती आहे. लोकांस थोर करणे सर्वात सामर्थ्य तुझ्याच हाती आहे. तर आता हे अंश देवा आम्ही तुझा आभार मानतो. तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो. तू आज तुझ्या वचनातून माझ्याशी बोल. तुझी सर्व वचने आमेन मध्ये स्वीकार. आमेन. देव बाप्पा यावेळेस तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस त्याबद्दल तुझा आभार मानतो. स्तुती करतो पित्या. तुझ्यापासून निश्चित अर्थाने प्रभुदेवा आम्हाला बळ प्राप्त होतं. शक्ती प्राप्त होते. आणि तुझं सामर्थ्य कधी संपत नाही. तुझी कृपा कधी संपत नाही. त्या कृपेला त्या सामर्थ्याला तुझ्या आशीर्वादाला प्रभुदेवा कुठलाही अंत नाही प्रभूजी. आणि प्रभुदेवा निश्चित अर्थाने तुझ्याजवळ जे आमच्यासाठी ठेवलेलं आहे ते प्रभुदेवा संपूर्णपणे आम्ही कधीच प्राप्त करू शकत नाही प्रभुदेवा. कारण पुष्कळाच्या गोष्टी आहेत प्रभुदेवा की ज्या अजून सुद्धा बाकी आहेत प्रभूजी. आणि आज प्रभुदेवा या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी तुझ्या पवित्र हातात देतो. जे तुझ्यापासून अजून मिळवणं बाकी आहे प्रभूजी ते प्राप्त व्हावं येशूच्या नावापासून होऊ दे पित्या. प्रभू आम्ही प्रार्थना करतो प्रत्येकाचं अंतःकरण यावेळेस मी तुझ्या हातात देतो पित्या. प्रभुदेवा विशेष करून प्रभुदेवा तुझ्या कोणत्याच कार्याला लिमिट नाही प्रभूजी. आणि आम्ही कोणत्याही प्रकारचं त्याला मर्यादा घालत नाही प्रभुदेवा. आम्ही पूर्णपणे तुझ्या आत्म्याला तुझ्या सामर्थ्याला या ठिकाणी मोकळीक देतो की आम्ही प्रभुदेवा निर्बल आहोत. तू मात्र सामर्थ्य मात्र महान शक्तीचा परमेश्वर आणि तुझ्या कार्याला प्रभुदेवा आम्ही प्रभुदेवा या ठिकाणी पूर्णपणे कार्य करण्यासाठी प्रभुदेवा हस्तक्षेप करण्याची परवानगी देतो. आमचं हृदय तुझ्या पवित्र हातात. तुझा आत्मा प्रभुदेवा या ठिकाणी काम करू दे. प्रत्येकाच्या आत्म्याचा ताबा येऊ दे. आणि कुठलाही व्यक्ती प्रभुदेवा रिकामा जाणार नाही प्रभुदेवा. ज्या अपेक्षेने ते आले असतील येशूच्या नावात ते पूर्ण केलं जावं. त्यांच्या जीवनात तू गौरवला जा. त्यांच्या जीवनामध्ये तुझं सामर्थ्याचं कार्य काही प्रगट होताना दिसावं असं बोल दे. प्रार्थना ऐकली. धन्यवाद. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐकू. आमेन. बसूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तुती असो. यावेळेस परमेश्वराचा आत्मा आपल्यामध्ये यावेळेस उपस्थित आहे. आणि यहोशुवाचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचणार आहोत. यहोशुवा याचा 13वा अध्याय आणि पहिलं वचन. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय यहोशुवा आता वृद्ध व वयातीत झाला होता तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला तू वृद्ध व वयातीत झाला आहेस आणि बराचसा देश अजून ताब्यात घ्यावयाचा राहिला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा अजून पुष्कळ बाकी आहे. तुझ्यासाठी अजून पुष्कळ बाकी आहे. बाजूला सांगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी यहोशुवा आणि संपूर्ण इस्रायल देश जो आहे इस्रायल लोक जे आहेत ते कनान देशाच्या जिंकण्याच्या तयारीत आहेत. आणि कनान देश पूर्णपणे जिंकण्यासाठी ते कनान देशामध्ये आलेले आहेत. आणि पुष्कळ काही त्यांनी देश जिंकून घेतलेला आहे. पुष्कळ काही भाग जिंकून घेतला. पण एक वेळ अशी येते की आता यहोशुवा आणि त्याच्याबरोबरचे बरेचसे सैनिक आता वृद्ध झाले. आणि यहोशुवाला परमेश्वर या ठिकाणी पुन्हा एकदा आठवण करून देत आहे की तू वृद्ध आणि वयातीत झालेला आहेस पण अजून सुद्धा पुष्कळ काही जिंकणं बाकी आहे. प्रेज द लॉर्ड. अजून सुद्धा तुझी शक्ती क्षीण झाली असली किंवा तू म्हातारा झाला असेल तरी सुद्धा अजून अशा पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या तुझ्यासाठी अजून राखून ठेवलेल्या आहेत. अजून सुद्धा तुझ्यासाठी नेमून ठेवलेल्या आहेत. लक्षात घ्या ज्यावेळेस आपण परमेश्वराकडे येतो त्यावेळेस परमेश्वरापासून काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण आलेलो असतो. तुमच्यापैकी बरेच जण देवापासून मिळवण्यासाठी आले. कोणी आशीर्वाद मिळवण्यासाठी आले, कोणी आरोग्य मिळवण्यासाठी आले, कोण संपत्ती मिळवण्यासाठी आले, कोण शांती मिळवण्यासाठी आले, कोण तारण मिळवण्यासाठी आले, कोण नोकरी मिळवण्यासाठी आले, कुणाला लग्न करायचं होतं त्यासाठी आले. पण प्रत्येकाची काहीतरी वेगळी अपेक्षा होती, प्रत्येकाची एक वेगळी समस्या होती, प्रत्येकाची एक वेगळी अडचण होती. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी असं प्राप्त करायचं
गोष्टी होत्या की ज्यांना त्या मिळवायच्या होत्या, त्यामुळं ते देवाकडे आशेने आले होते आणि निश्चित अर्थाने परमेश्वरानं त्यांचं मागणं मान्य केलं, त्यांची प्रार्थना ऐकली गेली, त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार झाला, त्यांना ज्या हव्या होत्या त्या गोष्टी मिळाल्या. आणि आता हे सगळं मिळाल्यानंतर पुन्हा एकदा देव तुम्हाला आणि मला अभिवचन देतो की अजून सुद्धा तुझ्यासाठी पुष्कळ बाकी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता कनान देशामध्ये हे राहत आहेत, कनान देशाची वाटणी केली गेलेली आहे, कनान देश वाटण्यात आलेला आहे, कनान देशाच्या बराचसाच भाग लोकांना देण्यात आलेला आहे. तरी सुद्धा देव त्यांना ह्याची आठवण करून देत आहे की तुमच्यासाठी माझ्याजवळ कोणत्याच गोष्टीचं लिमिट नाही, पुष्कळ गोष्टी अजून सुद्धा तुम्हाला मिळवायच्या. हालेलुया. तुम्हाला सुद्धा परमेश्वर आज या गोष्टीचं अभिवचन देतो की पुष्कळ अजून सुद्धा तुम्हाला मिळवायचं आहे. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की संपलं, आता देवाचं जे काम आहे ते संपलं, माझ्या बाबतीत देवाची योजना संपली, माझ्या बाबतीत देवाचा आशीर्वाद संपला, माझ्या बाबतीत देवाचं सामर्थ्य संपलं, माझ्या बाबतीत जे देवाला मला द्यायचं होतं त्या गोष्टी संपल्या, आता इथून पुढे मला काही मिळणं राहिलेलं नाही. पण देव पुन्हा एकदा तुम्हाला आज या ठिकाणी आठवण करून देत आहे की पुष्कळ अजून सुद्धा तुमच्यासाठी ठेवलं गेलेलं आहे. हालेलुया. पुष्कळ अजून सुद्धा तुमच्यासाठी अशा गोष्टी आहेत की ज्या अजून सुद्धा तुम्ही विचार केला नसतील, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. पुढे आपण जर वाचतो तर आपल्याला पाहण्यात येतं की देवाचं सामर्थ्य जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी कधीच संपत नाही. स्तोत्र संहिता याचा 107 अध्याय 24 ते 42 वचन. कोणत्या कोणत्या गोष्टी पुष्कळ परमेश्वरानं तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवले या गोष्टी या ठिकाणी वाचायला मिळतात. स्तोत्र 107 24 पासून 42 पर्यंत. इतकी सगळी वचनं आपण या ठिकाणी वाचणार नाही, पण काही वचनं मात्र त्यातली आपण वाचू. इतकं वाचण्यासाठी तुमच्या आणि माझ्याजवळ इतका वेळ नाहीये, पण 24 पासून या ठिकाणी 2-3 वचनं मी तुमच्यासाठी वाचतो. 24 ते 26 पर्यंत. ते परमेश्वराची कृत्ये, त्याची अद्भुत कृत्ये भर समुद्रात पाहतात. तो आज्ञा करून वादळ उठवतो, तेव्हा त्याच्या लाटा उसळतात, त्या आभाळापर्यंत वरत जातात, तळापर्यंत खाली जातात. क्लेशाने त्यांच्या जीवाचे पाणी पाणी होते. ते 33 वचन. तो नद्यांचे रान करीतो, पाण्याच्या झऱ्याच्या जागी शुष्क भूमी करीतो. सुपीक जमिनीचे तेथे राहणाऱ्यांच्या दुष्टतेमुळे खारवट भूमी करीतो. तो वाळवंटाचे तळे करीतो, शुष्क भूमीतून झरे उत्पन्न करतो. तेथे तो भुकेल्यास वसवितो. ते वस्ती करता नगर तयार करतात. ते शेते पेरतात व द्राक्षाचे मळे लावतात आणि त्यास पीक मिळते. तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची फार वाढ होते. त्यांना गुरांची कमतरता पडू देत नाही. पुढे जुलूम, विपत्ती व दुःख यांच्यामुळे ते कमी होतात व खालावतात. तेव्हा अधिपतीवर अपमानाचा मारा करतो. त्यांना मार्गहीन वैराण प्रदेशात भटकाव्यास लावतो. पण दारिद्र्यास क्लेशातून मुक्त करून तो उच्च स्तरीस ठेवितो. त्यांची कुटुंबे कळपासारखी वाढवितो. हे पाहून सरळ मनाचे लोक हर्ष पावतात. सर्व दुष्टाई आपले तोंड बंद करते. जो कोणी बुद्धिमान असेल त्याने या गोष्टीकडे लक्ष पुरवावे, त्याने परमेश्वराची दया ओळखावी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या अध्यायामधून तुम्हाला 107 संपूर्ण अध्याय जर तुम्ही वाचला तर त्या ठिकाणी प्रत्येक वचनावचनातून तुम्हाला देवाचं सामर्थ्य प्रगट होताना दिसून येईल की देव किती सामर्थ्य आहे आणि तो कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो. या गोष्टी त्या ठिकाणी लिहिले आणि तो केवळ तुमच्या आणि माझ्या जीवनातच काम करत नाही. तो खारवट भूमीची सुपीक जमीन करतो. तो वाळवंटामध्ये नद्या तयार करतो. त्याच्यानंतर जी नदी आहे तिला सुकवून पूर्णपणे कोरडी करू शकतो. तो समुद्राचं पाणी आटवू शकतो. समुद्राला जी मर्यादा परमेश्वराने घालून दिली त्या समुद्राच्या मर्यादेच्या पुढे पण तो समुद्र आणू शकतो, ज्याला आपण सुनामी लाटा वगैरे म्हणतो. आणि तो समुद्रामध्ये लाटा उचमळून आणू शकतो की त्या लाटा ज्या आहेत त्या आभाळापर्यंत, आकाशापर्यंत जातील, इतक्या उंचापर्यंत तो जाऊ शकतो. त्याच्यानंतर मोठी मोठी गलबत तो त्या ठिकाणी बुडवू शकतो, म्हणजे जहाज बुडवू शकतो. त्याच्यानंतर तो समुद्रातल्या मोठ्या मोठ्या जे जलचर, ज्याला आपण देवमासा वगैरे अशा प्रकारचे, ज्याला आपण शार्क मासा म्हणतो, अशा प्रकारच्या मोठ्या जलचरांना तो तयार करू शकतो, त्यांना मारू शकतो. आणि डायनासोर सारखे जे प्राणी होते त्यांना सुद्धा मारण्याचं सामर्थ्य त्याजवळ होतं. आणि अशा बऱ्याचशाच गोष्टी जे काही मानवाला अशक्य वाटतं, जे मानवाला अवघड वाटतं, जे मानवाच्या बुद्धीमध्ये बसत नाही, अशी सगळी सामर्थ्य कामं देव करू शकतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाला कोणतंही काम अशक्य नाही. त्याच्या सामर्थ्याला कोणतीच मर्यादा नाही. लक्षात घ्या, त्याचं सामर्थ्य अजून सुद्धा तुमच्यासाठी जे आहे ते संपलेलं नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी
माझ्या जीवनामध्ये जे काही मला सामर्थ्य मिळायचं होतं, शक्ती मिळायची होती, ते आता मिळाली. याच्या पुढे देव मला सामर्थ्य नाही देऊ शकत, पण नाही, याच्याही पलीकडे देवाकडे सामर्थ्य आहे तुमच्यासाठी. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये त्याच्यासाठी सामर्थ्य, त्याच्याजवळ सामर्थ्य आहे. तुमच्या संकटामध्ये त्याच्याजवळ सामर्थ्य आहे. तुमच्या समस्येमध्ये त्याच्याजवळ शक्ती आहे, त्याच्याजवळ बळ आहे. लक्षात घ्या, त्याचं सामर्थ्य कधीच संपलेलं नाही. जर या गोष्टीचं वर्णन या ठिकाणी देवबाप त्याच्या वचनातून करत आहे, तर लक्षात घ्या, त्याच्या सामर्थ्याला अंत नाही, असं देवाचं वचन सांगते. हालेलुया. मग जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुमची बुद्धी तुम्हाला सांगत असेल की त्याच्या सामर्थ्याला अंत आहे, नाही, त्याच्या सामर्थ्याला अंत नाहीये. जर तुमचं ज्ञान तुम्हाला सांगत असेल की त्याच्या सामर्थ्याला अंत आहे, तर तसं नाहीये. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस तुमची बुद्धी, तुमचं ज्ञान किंवा आपल्या मनामध्ये असे येणारे विचार सतत आपल्याला असं सांगत राहतात की त्याचं सामर्थ्य संपलं आणि त्याचं बळ संपलेलं आहे, तो आता इथून पुढे काही करू शकत नाही. पण देव या वचनातून आठवण करून देतो तुम्हाला मला की त्याच्या सामर्थ्याला अंत नाही. प्रेज द लॉर्ड. त्याचं सामर्थ्य संपलेलं नाही, त्याची शक्ती संपलेली नाही, त्याची शक्ती तशीच आहे. तुम्ही आणि मी, आपण सगळेजण, जग संपून जाईल पण त्याची शक्ती कधीच संपणार नाही. योबाचं पुस्तक याच्या 36व्या अध्यायापासून 40व्या अध्यायापर्यंत, म्हणजे सगळे अध्याय आणि 36 पासून 40 अध्याय, संपूर्ण 5 अध्याय जर तुम्ही वाचले तर त्या 5ही अध्यायामध्ये देवाचं सामर्थ्य किती आहे, देवाची शक्ती किती आहे, देवाचं बळ किती आहे, देव कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो, देव कोणत्या कोणत्या गोष्टी करण्याचं सामर्थ्य तो ठेवून आहे, असं सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तुम्ही ते 5 अध्याय घरी जाऊन वाचू शकताय. आणि त्या अध्यायाच्या मध्ये तुम्हाला वारंवार एकच गोष्ट आढळेल की जे मानवाला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, देवाच्या सामर्थ्यामुळे मानवी बुद्धी पूर्णपणे फिकी पडते. ज्यांनी MRI मशीनचा शोध लावला, त्याला आपण, त्या व्यक्तीला रेमंड मॅटिन, ज्याने MRI मशीनचा शोध लावला, तुम्हाला माहिती असेल रेमंड मॅटिन. आणि तो रेमंड मॅटिन काय म्हणतो माहिती आहे, माझी सगळ्यात मोठी जो शोध आहे, MRI मशीनचा शोध लावणं ही सगळ्यात मोठी शोध नाही. लक्षात घ्या, देवाचं सामर्थ्य त्या MRI मशीन पेक्षा पण मोठं आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे MRI मशीन काय करतं, आपल्या देशातल्या, आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागाचं ते पूर्णपणे सर्च करू शकतं, म्हणजे अगदी पेशींचा सर्च करू शकतं. पण तुम्हाला माहिती आहे MRI मशीन पेक्षा पण सामर्थ्य, कुणाचं सामर्थ्य असेल तर ते परमेश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आर्किमिडीस, जो गणिताचा तज्ञ म्हणतात, तो काय म्हणतो माहिती आहे, मी कितीही मोठा गणिताचा तज्ञ असलो पण ज्यावेळेस मी बायबल हातात घेतो त्यावेळेस माझं सगळं गणित फिकं पडतं, कुठलंही गणित त्याच्या समोर चालत नाही. आयझॅक न्यूटन असं म्हणतो की देवाचं सायन्स हे माझ्या सायन्सापासून किंवा मी जे सायन्स शिकलो त्या सायन्स पेक्षा खूप वेगळं सायन्स आहे. त्या सायन्सला समजण्यासाठी मला माझी बुद्धी चालवता येत नाही, देवाच्या आत्म्यानंच ते शोधावं लागतं. लक्षात घ्या, ज्यावेळेस देवाच्या सामर्थ्यापुढे आपण येतो त्यावेळेस पूर्णपणे आपली बुद्धी, आपलं ज्ञान, आपले विचार, ज्यावेळेस आपल्या मनामध्ये उचलणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना या सगळ्या गहाण पडतात. तिथं काहीच चालत नाही देवाच्या सामर्थ्यापुढे. आणि आपल्याला हे कबूल करावं लागतं की देवाचं सामर्थ्य अजून सुद्धा माझ्यासाठी मोठं आहे, बाकी आहे. जे काही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये योजना असेल, तुम्हाला असं वाटत असेल की इथं देवाचं सामर्थ्य कमी पडतं, तर तिथं देवाचं सामर्थ्य मोठं आहे, लक्षात ठेवा. आणि बाजूवाल्याला सांगा, तुमच्या बाजूवाल्याला, की देवाचं सामर्थ्य तुझ्यासाठी अजून बाकी आहे. कारण त्याच्या शक्तीमुळेच आपण या जगामध्ये टिकून आहोत, त्याच्या सामर्थ्यामुळेच आपण टिकून आहोत, त्याच्या सामर्थ्यामुळेच आपण जिवंत आहोत, त्याच्या सामर्थ्यामुळेच आपण या जगामध्ये अजून सुद्धा सर्व्हाइव्ह करत आहोत. वेगवेगळ्या संकटांच्या मध्ये, वेगवेगळ्या अडचणींच्या मध्ये आपण पूर्णपणे स्टेबल आहोत, हे त्याच्या सामर्थ्यामुळे. जर त्याची शक्ती माझ्यामध्ये नसती तर निश्चित अर्थाने मी सुद्धा या ठिकाणी संदेश द्यायला उभा राहिलो नसतो. हालेलुया. कारण संदेश देणं आणि तुम्हाला वचन सांगणं ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाहीत, सत्य. पण देवाचं सामर्थ्य, शक्ती आहे जी माझ्यासाठी अजून संपलेली नाही, म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. प्रेज द लॉर्ड. सध्या तुमच्या माझ्यासाठी देवाची शक्ती संपलेली नाही. त्याच्या शक्तीला मर्यादा नाही, त्याच्या सामर्थ्याला मर्यादा नाही, त्याच्या बुद्धीला मर्यादा नाही. त्याचं जे बळ तुमच्या आणि माझ्यामध्ये काम करू इच्छितं त्या कोणत्याही बळाला मर्यादा नाही. ते बळ वाढत राहणार आहे. जसं यहोशूआला परमेश्वर म्हणतो की अजून संपलेला नाही, जरी तू म्हातारा झाला असेल तरी सुद्धा तुझ्यासाठी माझ्याजवळ सामर्थ्य आहे, तरी सुद्धा तुझ्याजवळ माझ्यासाठी बळ आहे, माझ्याजवळ बळ आहे, तरी सुद्धा तुझ्यासाठी माझ्याजवळ शक्ती आहे जी तुला अजून पुढे घेऊन जाईल. हालेलुया. इथं मार्ग संपत नाही, इथून पुढे अजून सुद्धा प्रवास बाकी आहे, ज्या प्रवासात माझं बळ तुला मिळत राहील. हालेलुया. ज्या प्रवासामध्ये माझी शक्ती तुला मिळत राहील. आणि म्हणून देवाच्या सामर्थ्याला अंत नाही.
तुमच्यासाठी अजून सामर्थ्य बाकी आहे. दुसरी गोष्ट, देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी अजून बाकी आहे. स्तोत्र संहिता 113 अध्याय, स्तोत्र संहिता 113 आणि 7 पासून 9 पर्यंत वाचूया. आणि त्या ठिकाणी लिहिले, तो कंगालास धुळीतून उठवतो, दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो आणि त्यास अधिपतीच्या, आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. तो वांझ स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. परमेश्वराचे स्तवन करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचे आशीर्वाद कधी संपत नाही. बाजूला सांगा, देवाचे आशीर्वाद संपत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की देवाचा आशीर्वाद माझ्यासाठी जो मिळालाय मला आता, आणि त्याच्याजवळ आता दुसरा मोठा आशीर्वाद ठेवलेला नाही. पण लक्षात असू द्या की तुमच्या जवळ आज जो आशीर्वाद आहे, जेव्हा आज गोष्टी आहेत, त्याच्यापेक्षा पण मोठं काहीतरी अजून तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. हालेलुया. अजून त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त झाल्या किंवा त्या डोळ्याला दिसल्या नाहीत, याचा अर्थ असा नव्हे की ते तुमच्यासाठी नाहीये. परमेश्वरानं त्याच्यापेक्षा पण मोठं काहीतरी, जे तुमच्याजवळ आज आहे त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी अजून तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. अजून सुद्धा आशीर्वाद बाकी आहेत देवाकडे. अजून सुद्धा आशीर्वाद शिल्लक आहेत. अजून सुद्धा देवाकडे शक्ती शिल्लक आहे. तशाच प्रकारे अजून सुद्धा आशीर्वाद सुद्धा शिल्लक आहे. लक्षात घ्या, देवाची 8000 अभिवचनं ही आपल्याला सतत आणि सतत आठवण करून देतात की माझ्याजवळ अजून सुद्धा आशीर्वाद आहे, अजून सुद्धा शक्ती आहे, अजून सुद्धा माझ्याजवळ बळ आहे. लक्षात घ्या, बऱ्याचशाच वेळेस लोक जे आहेत ते आपल्याला आपल्या स्वतःच्या आशीर्वादाला एक मर्यादा घालून देतात. ठीक आहे प्रभू, अशाच प्रकारे एवढं मिळालं म्हणजे बाद झालं. जसं अब्राहम म्हणाला परमेश्वराला. अब्राहम काय म्हणाला की फक्त इश्माईल जगला म्हणजे बाद झालं. पण देव त्याला मानतो, इश्माईल फक्त जगणार नाही तर तुला अभिवचनाची संतती मिळेल, इसहाक तुला मिळेल, आणि इसहाक मिळेलच मिळेल. पण याच्याही पेक्षा अजून एक मोठी गोष्ट अब्राहमाला परमेश्वराने सांगितली. ती म्हणजे काय की त्याला वाळवंटामध्ये परमेश्वराने नेलं आणि त्याला सांगितलं, हे वाळू दिसते ना, त्या वाळूच्या कणाईत की तुझी मोठी संतती होईल. हालेलुया. फक्त इसहाक परमेश्वरानं फक्त इश्माईलच जगवलं नाही. अब्राहम तर इश्माईल जगण्यासाठी केवळ प्रार्थना करत होता, पण देवाने इश्माईलच केवळ जगवलं नाही, तर देवानं अब्राहमाला इश्माईल जगवलाच. दुसरी महत्वाची गोष्ट, इसहाक दिला, आणि इसहाकाला एवढी मोठी संतती दिली की ती वाळूच्या कणाईतली मोठी संतती झाली. हालेलुया. म्हणजे काय की ज्यावेळेस आपण परमेश्वराजवळ काहीतरी सीमित गोष्टी मागतो किंवा परमेश्वराजवळ आपण सीमित परमेश्वराच्या आशीर्वादाला ज्यावेळेस आपण सीमा टाकतो किंवा मर्यादा घालतो, त्यावेळेस देव असं म्हणतो की त्याच्याही पेक्षा मोठं माझ्याजवळ काहीतरी आहे की जे तुला द्यायचं आहे. हालेलुया. जे तुझ्यासाठी नेमून ठेवलेलं आहे, ज्याची तयारी करून ठेवलेली आहे मी. पण बऱ्याच वेळेस आपण देवाच्या आशीर्वादाला, देवाच्या सामर्थ्याला आणि देवाच्या गोष्टीला मर्यादा घालत राहतो, आणि आपण असं म्हणतो की ठीक आहे, तेवढंच मिळालं म्हणजे बाद झालं, तेवढ्याच गोष्टी झाल्या म्हणजे बाद झालं. पण तुम्हाला मला देव पुन्हा एकदा आज आठवण करून देत आहे की जे मिळत आहे ना तुला, किंवा जे मिळणार आहे त्याच्याही पेक्षा अजून मोठं काहीतरी माझ्याजवळ राखून ठेवलेलं आहे, आणि जे तुला येणाऱ्या दिवसामध्ये मिळणार. हालेलुया. जे आज तुला असं वाटत असेल की एवढं बाद झालं, बस नाही, पण परमेश्वर म्हणतो इश्माईलपेक्षा मोठं काहीतरी तुझ्यासाठी. हालेलुया. आणि म्हणून तो वाळू दाखवते तुम्हाला मला. त्याने तारे दाखवले अब्राहमाला. तो म्हणाला, तारे मोजता येतात का तुला? मोज. जर मोजता आली तर ते तुझी संतती मोजता येईल, आणि जर मोजता येत नाही तर मोजता न येणारी तुझी संतती असेल. हालेलुया. कारण अब्राहमाला परमेश्वराने त्या अभिवचनापर्यंत घेऊन गेला. आणि आज आपण पाहतो की हजारो करोडो लोक आज अब्राहमाची अभिवचनाद्वारे संतती आहे. प्रेज द लॉर्ड. देव त्याचं अभिवचन कधी विसरत नाही. देव त्याच्या अभिवचनाच्या बाबतीत कधी माघार घेत नाही. देवानं जे तुम्हाला सांगितलं आशीर्वादाच्या गोष्टी, त्या बाबतीत तो कधी माघार घेत नाही, आणि तो तुमच्या आशीर्वादाला कधी मर्यादा पण घालू देत नाही. तो असं म्हणत नाही की ठीक आहे, आता तुला मिळालं तेवढंच बास कर, त्याच्या पुढे काही तुला मिळणार नाही. पण देव असं म्हणतो की ठीक आहे, माझ्याजवळ मर्यादा नाही, तुझ्यासाठी अजून राखून ठेवलंय, तर तू अजून प्रार्थनेमध्ये वाढशील, अजून देवामध्ये वाढशील, अजून माझ्या जवळ येशील, अजून मला जवळ ओळखशील, तर अजून तुझ्यासाठी मी कसं काय राखून ठेवलंय या सगळ्या गोष्टी दाखवत राहील. हालेलुया. कारण देव लगेच काही गोष्टी दाखवत नाही, लगेच काही गोष्टी समजत नाहीत. परमेश्वराने अब्राहमाला 25 वर्षाचा वेळ घेतला. कशासाठी माहिती आहे? स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप बऱ्याच गोष्टी एक एक पावलोपावली परमेश्वर दाखवत गेला. परमेश्वरानं लगेच अब्राहमाला तुझी संतती ताऱ्या इतकी होईल एवढं सांगितलेलं नव्हतं. लगेच नाही सांगितलं. एक गोष्ट झाल्यानंतर दुसरी सांगितली, दुसरी झाल्यानंतर तिसरी सांगितली, तिसरी झाल्यानंतर चौथी सांगितली, आणि असं सांगत गेला. आणि एक दिवस असा आला की परमेश्वराने त्याला सांगितलं की तुझी संतती ताऱ्या इतकी होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस तुम्हाला मला आपले आशीर्वाद माहिती नसतात. देवानं तुमच्या आणि माझ्यासाठी काय ठेवलंय हे आपल्याला माहित नसतं, म्हणून आपण त्याच्या आशीर्वादाला मर्यादा घालतो. पण आज देव तुम्हाला आठवण करून देत आहे की त्याच्या आशीर्वादाला मर्यादा नाही. तुमच्याजवळ अजून तुमच्यासाठी
परमेश्वराजवळ आशीर्वाद बाकी आहे. हालेलुया. माझ्यावर पुन्हा एकदा सांगा, तुझ्यासाठी परमेश्वराजवळ अजून आशीर्वाद बाकी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, परमेश्वराजवळ अजून पुष्कळ योजना सुद्धा बाकी आहे. हालेलुया. माझ्यासोबत वाचा दुसरे राजे याचा 13वा अध्याय. दुसरे राजे याचा 13वा अध्याय आणि 18 पासून 19, 18 आणि 19 वचन. तेरावा अध्याय 18-19 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्याने त्यास म्हटले, बाण उचलून घे, आणि त्याने ते उचलून घेतले. मग तो इस्रायलच्या राजास म्हणाला, जमिनीवर बाण मार. तो 3दा मारून थांबला. देवाचा माणूस त्याचवर रागावून म्हणाला, तू 6 वेळा बाण मारायचे असते, म्हणजे आरामाचा क्षय होईपर्यंत तू त्यास मार दिला असतास. आता तू त्यास 3 वेळा मात्र मार देशील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी काय झालेलं माहिती आहे, देवाचा सेवक आहे अलिशा, आणि अलिशा जवळ राजा आलेला आहे. आणि राजा त्या ठिकाणी काय करत आहे, राजा अलिशा मरण्यापूर्वी त्याला एक अभिवचन देत आहे, देवाचं अभिवचन. आणि देवाचं अभिवचन देत असताना त्याला एक आज्ञा देतो, तू काय कर, आपला धनुष्यबाण उचल आणि बाण मार, मी तुला सांगतोय तसा. आणि तो काय करतो, धनुष्यबाण उचलतो आणि बाण मारतो. आणि राजा जवळ पुष्कळ बाण आहेत, पण राजा केवळ 3च बाण मारतो आणि थांबतो. 3 बाणानंतर तो बाण मारत नाही. आणि त्यावेळेस अलिशा त्याला काय म्हणतो माहिती आहे, तू केवळ 3 वेळा मारून थांबलास, ही तुझी चूक झाली. तो रागावून, त्या ठिकाणी सांगतो बायबल की देवाचा सेवक त्याच्यावर रागावला आणि काय म्हणाला की तू 3च वेळा का मारलास, कारण तू 5 ते 6 वेळा मारायला हवा होतास. आणि जर 5-6 वेळा मारला असता तर तू पूर्णपणे तुझ्या शत्रूचा नायनाट केला असता. पण तू 3 वेळा मारला, म्हणून तू केवळ 3 वेळा त्याला मार देशील, बाकी तू त्याचा पूर्णपणे नायनाट करू शकणार नाहीस. बाजूवाल्याला सांगा, देवाजवळ तुमच्या योजनेचा अंत नाहीये. तुझ्यासाठी अजून पुष्कळ योजना बाकी आहे. बाजूवाल्याला सांगा, तुझ्यासाठी अजून पुष्कळ योजना बाकी आहेत का देवाजवळ तुमच्यासाठी योजना? निश्चित अर्थाने देवाजवळ तुमच्यासाठी योजना बाकी आहे. आता या ठिकाणी देवाजवळ योजना होती का त्याच्या शत्रूला मारण्याची? निश्चित अर्थाने होती, पण ती केवणाच्या बुद्धीवर आणि कुणाच्या कृतीवरती अवलंबून होती? राजाच्या कृतीवरती अवलंबून होती. आता त्या ठिकाणी एक मोठी गोष्ट घडलेली नाहीये, एक मोठं काम नाहीये की बाण मारायचं होतं आणि केवळ 3 वेळा त्याने बाण मारला, तो थांबला. पण या छोट्याशा कृतीद्वारे देवाची एक मोठी योजना जी त्याच्या जीवनामध्ये पूर्ण झाली असती, ती त्या ठिकाणी पूर्ण झाली नाही. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की देव सीमित आहे आणि देवाची योजना पण सीमित आहे, त्याचं कार्य पण सीमित आहे, आणि तो या मर्यादेच्या पलीकडे, या सीमेरेषेच्या पलीकडे काम नाही करत. लक्षात घ्या, त्या सीमेरेषेच्या पलीकडे हजारो पटीने अधिक परमेश्वर काम करू शकतो. हालेलुया. कारण त्याच्या योजनेला कोणतीच मर्यादा नाही, त्याच्या सामर्थ्याला कोणती मर्यादा नाही, त्याच्या आशीर्वादाला कोणती मर्यादा नाही, त्याच्या प्लॅनला कोणती मर्यादा नाही, त्याच्या कल्पनेला कोणती मर्यादा नाही. देवाच्या कोणत्याच योजनेला कोणीही जगातला मनुष्य मर्यादा घालू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण बऱ्याच वेळेस माणूस आपल्या बुद्धीनं त्याच्या योजनेला मर्यादा घालतो, माणूस आपल्या विचारांनी त्याच्या योजनेला मर्यादा घालतो. माणसाचे विचार त्याला असं थकवतात आणि कंटाळतात, आणि माणसाला असं वाटतं की ठीक आहे, देवाची योजना इथपर्यंतच होती, आता इथून पुढे जाण्यासाठी दुसरं काही वाट शिल्लक नाहीये, रस्ता शिल्लक नाही, इथून पुढे मी जाऊ शकत नाही, किंवा याच्या पुढे देव काहीतरी वेगळी योजना बनवू शकत नाही, देव काही वेगळं सामर्थ्य देऊ शकत नाही. पण या ठिकाणी देव तुम्हाला मला पुन्हा एकदा आठवण करून देतो की देवाजवळ पुढच्या पण योजना आहेत, देवाजवळ पुढचं पण काम आहे, देवाजवळ पुढचं सुद्धा त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे. तुम्हाला मला केवळ बाण मारायचा आहे, तुम्हाला मला केवळ त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे, तुम्हाला मला आपल्या ज्या हातामध्ये असलेल्या कृती आहेत त्या कृती करायच्या आहेत, तुम्हाला मला केवळ त्याच्यावर आपलं अंतःकरण, आपला भाव ठेवायचा आहे. जर नाही ठेवला तर निश्चित अर्थाने त्याची योजना पूर्णत्वास नाही येणार, कारण जे सीमित आहे त्याच गोष्टीपर्यंत सीमा थांबलेली असेल आपल्या बुद्धीमुळे, आपल्या विचारांच्या. आणि जर आपले विचार त्या राजासारखे असतील की 3 वेळा बाण मारून थांबणारे, तर निश्चित अर्थाने आपण तेवढंच करू जे आपल्या बुद्धीमध्ये आहे, जे देवाला अपेक्षित आहे ते निश्चित अर्थाने आपण करू शकणार नाही. पण बऱ्याच वेळेस आपण ही गोष्ट विसरून जातो की माझ्यासाठी अजून पुष्कळ योजना बाकी आहे, माझ्यासाठी अजून पुष्कळ देवाने ठेवलेलं आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला मला प्राप्त करण्यासाठी आपल्याला जास्त विश्वास ठेवावा लागेल. त्या राजासारखं आपलं अंतःकरण जे आहे ते संकुचित नाही, ते मोठं अंतःकरण द्यावं लागेल की देव
माझ्या बाबतीत एक वेगळी योजना बाळगून आहे आणि त्या योजना माझ्या जीवनामध्ये निश्चित पूर्ण होणार आहेत. त्याला कोणीही जगातला माणूस थांबवू शकत नाही. आज आलेली परिस्थिती त्या योजना थांबवू शकत नाही. आज आलेलं संकट त्या योजना थांबवू शकत नाही. आज माझ्या जीवनामध्ये जे सिच्युएशन्स आहेत त्या सिच्युएशनमुळे देवाच्या योजनेला अटकाव होणार नाही. लक्षात घ्या, कारण देवाची योजना ही सिच्युएशन परिस्थितीकडे पाहून ठरत नाही. देवाची योजना ही त्याच्या सामर्थ्याने ठरते आणि त्याच्या शक्तीनेच ठरते आणि त्याच्या बळानेच तो काम करत असतो. तो सिच्युएशन, माणूस आणि परिस्थिती, आपला विचार, आपली बुद्धी, आपण काय बोलतो, या सगळ्या गोष्टीकडे जास्त तो पाहत नाही. त्याची योजना त्याने ठरवलेली आहे. पण बऱ्याच वेळेस आपल्या बोलण्यामुळे किंवा आपल्या कृतीमुळे त्या योजनेला कुठेतरी खिंड पडते किंवा कुठेतरी थांबलं जातं, कुठेतरी त्याला खिंडार पडतं आणि त्या ठिकाणी पुढे ते सरकत नाही लवकर. हालेलुया. लक्षात घ्या, आता आपल्याला जागृत व्हायला पाहिजे की आपण आपल्या अंतःकरणामध्ये देवाची योजना पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः काय करत आहोत. आपलं हृदय देवाच्या बाबतीत किती सजग आहे, सावध आहे. आणि जर तसं नसेल तर निश्चित अर्थाने त्या योजना पूर्ण करण्यासाठी बाण मारण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. विश्वास ठेवण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्याच्यावर अवलंबून राहण्याची तयारी ठेवली पाहिजे. सतत आणि सतत सैतानाला ठणकावून सांगण्याची तयारी ठेवली पाहिजे. सतत आणि सतत देवाच्या बाबतीत सावध राहण्याची तयारी ठेवली पाहिजे. जर तसं असणार नाही तर निश्चित अर्थाने तुम्हाला त्या योजनेसाठी आपल्या मनाची, आपल्या जीवनाची तयारी करता येणार नाही आणि ते पूर्ण पण होणार नाही. ज्या समजा जर राजा त्या देवाच्या सेवकाच्या विचाराचा असता तर निश्चित अर्थाने 5 ते 6 वेळा त्याला बाण मारला असता. पण देवाच्या सेवकाचे आणि त्याचे विचार त्या ठिकाणी सिमिलर झाले नाहीत. त्याला ते जमलं नाही. त्याला त्या देवाचा सेवक जसा विचार करताय, कारण अलिशा त्यावेळेस उठू शकत नव्हता. अलिशा त्यावेळेस बिछाण्यावरती होता, तो उठू शकत नव्हता आणि अलिशा चालू शकत नव्हता, जाऊ शकत नव्हता आणि अलिशा डायरेक्ट असं गाईड करू शकत नव्हता. पण अलिशा आत्म्याने चालणारा मनुष्य होता. मात्र अलिशा पवित्र आत्म्याने भरलेला होता आणि निश्चित अर्थाने जर पवित्र आत्म्याने भरलेला होता तर त्याला हे चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की हा जर पवित्र आत्म्याने भरलेला आहे तर याच्या विचारांची मी बाण मारण्यापूर्वी मी सामील झालं पाहिजे आणि त्याच्या विचाराची एकमत झालं पाहिजे. त्यावेळेस किती वेळा नेमका बाण मारायचा हे मला लक्षात येईल, कारण अलिशाने किती वेळा बाण मारायचं हे सांगितलं नव्हतं. अलिशाने केवळ एवढं सांगितलं होतं, बाण मार. काही काही वेळेस देव काहीतरी गोष्टी अशा सांगतो आपल्याला की त्या गोष्टी थोड्याशा अर्धवट असतात. आपल्याला असं वाटतं की देवाने एवढंच सांगितलंय, पण काही लोक अर्धवट जितकं सांगितलं तेवढंच करतात. पण तुम्हाला माहित आहे का की परमेश्वराच्या आत्म्याशी ज्यावेळेस आपण एकरूप होऊ, देवाच्या आत्म्याशी आपण एकरूप होऊ, त्यावेळेस देव निश्चित अर्थाने बाण मारायचं पण किती वेळा मारायचं हे पण आपल्याला समजेल. कारण त्यानं जरी नाही सांगितलं तरी आत्मा आपल्याला सुचवेल की किती वेळा मारायचं. हालेलुया. जरी आपल्याला विश्वास ठेवायला सांगितलंय केवळ, पण कसा विश्वास ठेवायचा, काय बोलायचं हे आपल्याला नाही सांगितलेलं तरी पण आत्मा सुचवेल की काय बोलायचं. हालेलुया. प्रार्थना काय करायची हे आपल्याला माहित नाही. बऱ्याच वेळेस आपण आपल्या टेन्शनमुळे आपण ती जी प्रार्थना करायची ती आपल्याला समजत नाही, पण आत्मा जर आपल्यामध्ये असेल तर आत्मा नेमकी प्रार्थना काय करायची आपल्याला सुचवेल. हालेलुया. कुणाकडे जायचं आपल्याला माहित नाही, पण लक्षात घ्या, कुणाकडे जायचं हे सुद्धा आत्मा आपल्याला निश्चित अर्थाने समजावून सांगेल. पण जर समजा आपण आत्म्याचं ऐकलंच नाही तर योजना पूर्ण होणार नाही. योजना तशाच अर्धवट होते. पण बऱ्याच वेळेस आत्म्याशी एकरूप होणं यासाठी गरजेचं आहे. पवित्र आत्म्यानं चालणाऱ्या माणसाशी सुद्धा एकरूप होणं गरजेचं आहे. कारण अलिशाशी जर तो राजा एकरूप झाला असता किंवा त्याचे विचार जुळले असते, कारण राजांचे विचार देवाच्या सेवकांचे जुळत नव्हते कुठे त्या ठिकाणी, आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचे विचार जुळले नाहीत. म्हणून त्याला 3 वेळा बाण ह्याने सांगितले म्हणून मारा, बस त्याने आपलं सहज रीतीने मारलं. त्या म्हटलं बाणाचा काय फरक पडतो, पण बाणाचा इतका मोठा फरक होता की शत्रूचा न्यायनाट करण्यापासून ते त्याला ते बाण न मारणं हे वाचवू शकलं. कारण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की संपूर्णपणे नाश झाला असता, पण तो नाश झाला नाही. कारण नाश न झाल्यामुळं पुढे जाऊन त्याला आणि त्याच्या वंशजांना किती मोठा त्रास झाला. पण समजा तो त्रास वाचायचा असता तर त्याने लक्ष द्यायला हवं होतं देवाचा माणूस नेमकं काय सांगतो, पण ते झालं नाही. आणि न झाल्यामुळं देवाची योजना अर्धवट राहिली, देवाचं सामर्थ्य अर्धवट राहिलं, देवाचं काम अर्धवट राहिलं, देवानं जे ठरवलं होतं त्या गोष्टी अर्धवट राहिल्या. लक्षात घ्या, देवाच्या सामर्थ्याला अंत नाही, देवाच्या आशीर्वादाला अंत नाही, देवाच्या योजनेला सुद्धा अंत नाही. तुमच्यासाठी अजून योजना बाकी आहे. तुम्ही त्या योजनेच्या बाबतीत आपल्या हृदयाचं समर्पण करू इच्छिता का? जर तुम्ही तुमच्या हृदयाचं, तुमच्या जीवनाचं समर्पण करा तर निश्चित अर्थाने तुमच्याद्वारे पवित्र आत्मा ते कबूल करून घेईल. पवित्र आत्मा तुमच्याकडून प्रार्थना करून घेईल. पवित्र आत्मा कुठं बाण मारायचं तुम्हाला सांगेल, किती वेळा मारायचं सांगेल, किती वेळा विश्वास ठेवायचा सांगेल, किती वेळा प्रार्थना करायची सांगेल, कुठं प्रार्थना, कशासाठी प्रार्थना करायची, कोणत्या विषयासाठी प्रार्थना करायची हे पण तुम्हाला सांगेल आणि योजना पूर्ण होताना पाहता येईल. हालेलुया. समजा जर तसं झालं नाही
तर योजना असून सुद्धा ती पूर्ण होणार नाही. योजना तर आहे पण पूर्ण का होत नाहीये? कारण तुमच्या अविश्वासामुळे, तुमच्या बाण न मारण्यामुळे ती पूर्ण होत नाही. बाण पुष्कळ, परमेश्वराचं सामर्थ्य पुष्कळ आहे पण सामर्थ्य मिळत का नाहीये? आपल्या अविश्वासामुळे सामर्थ्य मिळत नाहीये. परमेश्वराचा आशीर्वाद ते पुष्कळ आहेत पण आपला भरोसा, आपलं बोलणं त्याच्याबरोबर मॅच नाही होत आहे म्हणून ते आशीर्वाद आपल्यामध्ये पूर्ण होत नाही. पण देवाचा आशीर्वाद आणि देवाचं सामर्थ्य मिळायचं असेल तर आपल्याला त्याच्या विचारांची मॅच व्हावं लागेल, त्याच्या आत्म्याशी मॅच व्हावं लागेल, त्याच्यात जुळावं लागेल. जर नाही जुळलं तर आशीर्वाद आशीर्वादाच्याच जागेवर राहतील, सामर्थ्य सामर्थ्याच्या जागेवर राहील आणि आपण व्यर्थ बडबड आणि व्यर्थ शिनत राहू, व्यर्थ कष्ट करत राहू आणि आपल्याला काहीच मिळणार नाही. पण लक्षात घ्या, देव तुम्हाला मला आठवण करून देत आहे की आत्म्याशी एकरूप व्हा आणि ज्यावेळेस तुम्ही व्हाल त्यावेळेस निश्चित अर्थाने तुमच्यासाठी वेगळं काहीतरी प्राप्त झालेलं असेल. या ठिकाणी अजून पुढची जर गोष्ट वाचली तर आपल्याला अजून काही गोष्टी लक्षात येतील. आपल्याला गणनाचं पुस्तक याचा 20 अध्याय 11 पासून 13 पर्यंत. गणना याचा 20 अध्याय 11 पासून 13 पर्यंत. या ठिकाणी लिहिले, मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्यायली. यावरून परमेश्वराने मोशे व आरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही. म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशास यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. त्या झऱ्याचे नाव मरिबा पडले कारण इस्रायल लोक परमेश्वराशी त्या ठिकाणी भांडले आणि त्यांच्यामध्ये परमेश्वराने आपले पावित्र्य प्रगट केले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाजूला सांगा, देवाचे कार्य करण्याचे वेगवेगळे पैलू आहेत. बाजूला सांगा, देवाचे कार्य करण्याचे वेगवेगळे सेम काम, सेम पद्धतीनं, सेम सामर्थ्यानं किंवा सेम सिच्युएशन मध्ये देव करत नाही. प्रेज द लॉर्ड. हे समजायला खूप वर्ष लागतात माणसाला, हे समजायला खूप वेळ लागतो आणि हे समजण्यासाठी हे जर ज्यावेळेस समजतं ना त्यावेळेस असं वाटतं अरे त्यावेळेस मी विश्वास ठेवला असतं तर बरं झालं असतं, आज काहीतरी वेगळे रिझल्ट असते, आज काहीतरी वेगळं गोष्टी असत्या. पण लक्षात घ्या, या ठिकाणी मोशे आणि आरोन दोघं जण देवासोबत इतके वर्ष घालवलेले दोघं जण आहेत आणि देवासोबत इतके वर्ष सेवा करत आहेत. मोशे इतक्या वर्ष इस्रायल लोकांना चालवत आहे आणि अजून सुद्धा देवाची कार्य करण्याची पद्धत त्या फ्रस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो ते थोडस रागावलेले होते, चिडलेले होते. इस्रायल लोक दगड घेऊन आले होते, त्यांना म्हणत होते मिसर देशात आम्हाला घेऊन चल, आम्हाला मांडा खायला लागतो, आम्हाला कांदा नाही, लसूण नाही, पाणी नाही, असं बरंच काही तक्रार त्यांची होती. आणि या सगळ्या तक्रारीमुळे ते थोडेसे डिस्टर्ब होते आणि डिस्टर्ब मध्ये ते दोघं जण काय करतात बरं, देवाने त्यांना काय सांगितलं, देवाजवळ ते आले. देवाने त्यांना सांगितलं की तू जाऊन खडकाला काय करायची आज्ञा करायची. मोशेच्या हातात नेहमीप्रमाणे काठी होती आणि तो नेहमीप्रमाणे काठी घेऊन गेला. तो रागात होता. आरोन मोशे दोघं जण गेले आणि त्यांनी म्हणाले चला ठीक आहे, परमेश्वर तुमच्यासाठी आज काय करतोय बघा. आणि म्हणून त्याने काय केले, त्या ठिकाणी 2 वेळा त्या ठिकाणी काठी मारली खडकावर. देवाचं सामर्थ्य, त्या काठीमध्ये सामर्थ्य होतं, त्या काठीमध्ये शक्ती होती. मोशे सामर्थ्याने भरलेला होता, आत्म्याने भरलेला व्यक्ती होता, देव त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यामुळे चमत्कार झाला. खडकातून काय आलं, पाणी आलं. पण लक्षात घ्या, देवाने त्यांना बोलवलं आणि देव त्यांना म्हणाला की मी तुम्हाला सांगितलं होतं आज्ञा नाही, तुम्ही काठी मारली म्हणून तुम्ही कनान देशात जाणार नाही. आता ही गोष्ट वेगळी, पण लक्षात घ्या, देवाच्या सेवकांना सुद्धा, देवाचे जे 2 अशा प्रकारचे सेवक आहेत की जे इतकी वर्ष देवासोबत राहिलेले आहेत, त्यांना सुद्धा देवाच्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे हे समजलं नाही लवकर. देव कार्य अशा पद्धतीने का करू इच्छितोय हे त्यांना लवकर कळालं नाही. का? कारण ते रागवले होते, चिडले होते, त्यांच्या डोक्यामध्ये वेगळे विचार होते आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काठी मारली. आता त्या गोष्टीमुळे ते कनान देशात गेले नाहीत आणि ही गोष्ट दुसरा पार्ट आहे. पण लक्षात घ्या, ते पहिल्या पार्ट मध्ये एक गोष्ट अशी महत्वाची की त्यांना कार्य करण्याची पद्धत समजली नाही आणि न समजल्यामुळं ते त्रासात पडले, न समजल्यामुळं ते कनान देशात गेले नाही. पण बऱ्याच वेळेस आपल्याला जर कार्य करण्याची पद्धत नाही समजली, देव वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या सिच्युएशन मध्ये सेम कार्य पद्धतीमध्ये तो काम करत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण त्याच्याकडे कार्य करण्याच्या करोडो पद्धती असू शकतात. त्याच्याकडे कार्य करण्याच्या किती पद्धती असू शकतात? करोडो पद्धती असू, मी हजारो पण म्हणत नाही, करोडो पद्धती असू शकतात. बायबलमध्ये हजारो पद्धती लिहिलेल्या,
हजारो पद्धतीने परमेश्वराने चमत्कार केलाय. कितीतरी पद्धत, तुम्ही कोणतीही पद्धत, कुठल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी सिच्युएशन आहे. दानियल सिंहाच्या गुहेत होता, त्यावेळेस परमेश्वराने सिंहाची तोंड काय केली? बंद केली. दुसरी सिच्युएशन त्याच दानियलच्या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळते. त्या ठिकाणी शद्रक आणि मेशक अबेदnego होते. त्यांना देवानं त्या तिघांना अग्नीतून काय केलं? जिवंत बाहेर काढलं. आणि परमेश्वरानं तो अग्नी विझवला नाही, तर अग्नीमध्ये ते जाऊन सुद्धा ते जिवंत राहिले. प्रेज द लॉर्ड. देवाची त्या ठिकाणची कार्य करण्याची पद्धत. राजाचं मन देव बदलू शकत होता, पण देवानं राजाचं मन न बदलता परमेश्वराने काय केलं? इस्रायल लोकांना त्या संकटात, समस्येत, अडचणीत ठेवलं, धावा करायला लावला, राजावर पिढा आणल्या आणि पिढा आणून परमेश्वराने त्यांना बाहेर काढलं. ही देवाची कार्य करण्याची पद्धत होती. देव तांबड्या समुद्राच्या वाटेने न नेता डोंगराच्या वाटेने नेऊ शकला असता, पण देवाने तांबड्या समुद्राच्याच वाटेने नेलं आणि समुद्रातून पलीकडे नेलं. प्रेज द लॉर्ड. ही देवाची कार्य करण्याची पद्धत होती. देव डोंगराच्या वाटेने, सोप्या वाटेने नेऊ शकला असता, पण देवाने सोप्या वाटेने नेलं नाही, तांबड्या समुद्राच्या वाटेने नेलं. सैनिक पाठीमागे लावले. सैनिकांच्या मनात सुद्धा देव काम करू शकला असता, पण सैनिकांच्या मनात देवाने काम केलं नाही. सैनिकांना माग पाठला करायला लावलं, कारण त्यांना गडप करायचं होतं समुद्रामध्ये, आणि म्हणून परमेश्वराने त्यांना पाठलाग करायला लावलं. समुद्रामध्ये त्यांना आतमध्ये जाऊ दिलं, आणि जाऊ दिल्यानंतर परमेश्वराने पाणी पूर्वत केलं आणि मग त्यांना गडप केला. आणि बायबल सांगतं एकही सैनिक जिवंत राहिला नाही. देवाची जुन्या काळातली वेगळी कार्य. गिदोनाच्या बाबतीत आपण पाहतो, माठ फोडून परमेश्वराने त्याला विजय दिला. हालेलुया. यहोशापाटाच्या काळात आपण पाहतो की परमेश्वराने त्याला सांगितलं, खळगी न खणता पाणी साचेल आणि त्या पाण्याच्या द्वारे ते सैन्य जे आहे ते विचलित होईल आणि त्या विचलितपणामुळे तुला विजय मिळेल. अशा प्रकारे परमेश्वराने सांगितलं. दाविदाच्या युद्धामध्ये 64 लढायांच्या मध्ये प्रत्येक लढाईच्या वेळेस परमेश्वराने वेगवेगळ्या प्रकारे काम केले. हालेलुया. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने चमत्कार केले, कोणी स्पर्शाने चमत्कार केले, कोणाला थुंकी लावली, कोणाला सांगितलं डोळे धुवायला, कोणाला सांगितलं हात पकडायला, कोणाला सांगितलं फक्त शब्द बोलला येशू ख्रिस्त. काही ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त पाहिलेलं आहे, आणि काही ठिकाणी येशूने काहीच केलं नाही, पाहिलं ना काही केलं, फक्त त्या व्यक्तीने स्पर्श केला म्हणून ती बरी झाली. कोणाला सांगितलं उठ, लाजराला हात मारून बोलवलं, त्याच्यानंतर भाकरी हातामध्ये घेतली, आशीर्वाद दिला, आणि त्या ठिकाणी परमेश्वराने चमत्कार केला. वेगवेगळ्या प्रकारचे. आणि पाण्याचा द्राक्षरस करताना येशू ख्रिस्ताने हात पण लावला नाही, ना पाण्याला, ना घड्याला, ना माठाला, कशालाच हात लावला नाही. तो फक्त शब्द बोलला आणि चमत्कार. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत आहे, प्रत्येक ठिकाणी वेगळा पैलू आहे, प्रत्येक ठिकाणी वेगळं काम आहे, वेगळा चमत्कार आहे. सिच्युएशन्स वेगवेगळे असू शकतात, वेगवेगळे परिस्थिती असू शकते, पण सगळ्या परिस्थितीत वेगवेगळं काम, वेगवेगळा चमत्कार, वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर काम करत होता. हालेलुया. आणि देवाने हे वेगवेगळ्या प्रकारे लोकांना दाखवून दिले, पण त्याचं कार्य समजलं पाहिजे आपल्याला. पण एका माणसाला ते मात्र समजलं, आणि देवाने त्याला काय केलं माहिती आहे? वाचा माझ्या बरोबर, पहिली राजे याचा 17वा अध्याय. पहिले राजे 17वा अध्याय आणि त्याचं 6 वचन. अध्याय 6 वचन काय सांगतं? कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पेई. काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या दिवशी देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. 8 आणि 9 वचन. तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल, सिदोनातील सारपत नगरात जाऊन राहा, कारण पहा तुझे पोषण करण्याची तिथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवानं एलियाला 3 वेळा भाकरी दिली. किती वेळा भाकरी दिली? 3 वेळा. आणि 3 वेळेस वेगवेगळ्या माध्यमातून दिले. बरं, एकाच माध्यमातून दिलेली नाही. पहिल्यांदा त्यांनी कुणाद्वारे दिली? कावळ्याद्वारे आणून दिली. कावळ्याद्वारे भाकरी आणून दिली. पहिल्यांदा कावळा आला आणि कावळ्याने भाकरी फुकटमध्ये त्याला आणून दिली. पण दुसऱ्या वेळेस मात्र परमेश्वर कावळ्याद्वारे आणून देत नाही. परमेश्वर त्याला काय सांगतो माहितीये? तू विधवेच्या घरी जा, आणि विधवेच्या घरी गेल्यानंतर ती तुला भाकरी दे. आणि त्या ठिकाणी बायबलला तुम्ही जर 17वा अध्याय पूर्ण वाचला तर तुमच्या लक्षात येईल की विधवेच्या घरी त्याला काय मिळालेले? भाकरी मिळाले. तिच्या कोपीमध्ये तेल नव्हतं, पीठ नव्हतं, काही नव्हतं, तरी सुद्धा देवाने तिला आशीर्वाद दिला. आणि त्या ठिकाणी बायबल सांगतं की पुष्कळ दिवसापर्यंत एलिया आणि तिचा मुलगा आणि ती त्यांचं पोट भरण्यात आलं. हालेलुया. आता मात्र विधवेपासून परमेश्वराने त्याला बाहेर काढलं परत,
आणि परत बाहेर काढल्यानंतर तो आहाबाला भेटला. आहाबाला भेटल्यानंतर तो आता कर्मेल डोंगराच्या तिकडे चाललेला आहे. त्या ठिकाणी देवाच्या डोंगराकडे चाललाय, होरेब डोंगराकडे चाललेला आहे. आणि होरेब डोंगराकडे जात असताना देवानी त्याला देवदूतांच्या द्वारे मागणी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवदूत आला आणि तो झोपला होता आणि देव त्याला म्हणाला, उठ आणि काय कर, ही भाकर खा आणि पाणी पी. लक्षात घ्या, देवबाबाची कार्य करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याजवळ पुष्कळ काही परमेश्वराने आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे. पण बऱ्याच वेळेस तुम्हाला मला त्या गोष्टी समजत नाही. देवाच्या माणसाला, एलियाला मात्र हे समजलेलं होतं की देव वेगवेगळ्या प्रकारे काम करतो. वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये त्याची कार्य करण्याची सेम पद्धत असू शकत नाही. तो वेगवेगळ्या माणसाद्वारे, वेगवेगळ्या वस्तूद्वारे, वेगवेगळ्या गोष्टीद्वारे पुरवठा करू शकतो. या गोष्टी त्याला समजल्या होत्या. तुम्हाला मला बऱ्याच वेळेस या गोष्टी समजत नाहीत, या गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही. पण लक्षात घ्या, बायबल तुम्हाला मला या ठिकाणी समजावून सांगत आहे की तुमच्या आणि माझ्यासाठी पुष्कळ बाकी आहे, पण त्याच्या कार्य करण्याच्या पद्धतीत वेगळा वेगळा बदल असू शकतो. तो तुम्हाला मला समजला पाहिजे. आणि जर नाही समजला तर आपण फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊ शकतो किंवा आपण संकटात पडू शकतो. आपल्याला असं वाटू शकतं की नाही, देव काम नाही करत, पण देव काम करतोय. लक्षात घ्या, देवाची काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण त्याचं काम करण्याची पद्धत जरी वेगळी असेल तर तो काम करणार निश्चित, तो चमत्कार करणार निश्चित, तो पुरवठा करणार निश्चित, तो बदल घडवणार निश्चित. पण त्याच्याकडे कार्य करण्याच्या पद्धती करोडो आहे आणि त्या करोडो पद्धतीपैकी कोणती तरी एखादी पद्धत त्या सिच्युएशन मध्ये परमेश्वर तुमच्यासाठी वापरेल. हालेलुया. आणि त्यामधून तुम्हाला तो बाहेर काढेल, कारण परमेश्वराजवळ कार्य करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले की देवाचे कार्य करण्याचे पैलू वेगवेगळे असू शकतात. बाजूला पुन्हा एकदा सांगा, देवाचे कार्य करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. सर्वात शेवटी दोन भाग आहेत आणि ते म्हणजे काय की देवाकडे तुमच्यासाठी आध्यात्मिक उंची अजून सुद्धा बाकी आहे. बाजूला सांगा, देवाकडे तुझ्यासाठी आध्यात्मिक उंची बाकी आहे. स्तोत्र संहिता 113 अध्याय. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. आणि ह्या मुद्द्यावरतीच बाकीच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि म्हणून याच्याकडे लक्ष द्या. या ठिकाणी बायबल असं सांगतं, 4 अध्याय 113, 4 आणि 5 वचन. परमेश्वर सर्व राष्ट्राहून उन्नत आहे, त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. आमचा परमेश्वर आमचा देव तो उच्च स्थळी राजासनारूढ आहे. जो आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लावतो, त्याच्या सारखा कोण आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्याबरोबर अजून एक वचन वाचा, यशायाचं पुस्तक याचा 33 अध्याय. यशाया 33 ते आपल्या त्या गोष्टीशी सिमिलर असलेलं वचन आहे. यशाया 33 15 आणि 16 वचन. त्या ठिकाणी लिहिले, जो धर्माने चालतो, सरळ भाषण करतो, जुलूम करून होणारा लाभ आवडतो, लाच घेण्यापासून आपला हात आवडतो, घातपाताच्या मनसुबेला आपले कान बंद करतो, दुष्कर्माला आपले डोळे मिटतो, तो उच्च स्थळी वास करेल, दुर्गम पहाड त्याला दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी ह्या दोन्ही वचनांच्या मध्ये एका ठिकाणी देवाची महती, देवाचं सामर्थ्य वर्णन केलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपण देवाजवळ जास्त गेल्याने आपल्याला काय प्राप्त होणार आहे या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पण दोन्ही गोष्टी एका गोष्टीकडे निर्देश करतात की देवाजवळ तुमच्या आणि माझ्यासाठी एक वेगळी आध्यात्मिक उंची आहे. बाजूला सांगा, तुझ्यासाठी देवाजवळ एक आध्यात्मिक उंची बाकी आहे. तुम्हाला असं वाटतं असेल की मी 15 मिनिटं प्रार्थना करतो, बाद झाली, याच्या पलीकडे मी प्रार्थना नाही करू शकत. तुम्हाला असं वाटतं असेल की मी एक आठवड्यातला 1 दिवस उपवास करतो आणि त्याच्या पलीकडे मला आठवड्यातला जास्त उपवास करायला जमणार नाही. कदाचित तुम्हाला असं वाटतं असेल की मी इतका वेळ आठवड्यातला 1 दिवस देवाला देतो, पण त्याच्या पलीकडे जास्त वेळ देवाला द्यायला मला जमत नाही. मी इतका दशमांश किंवा इतकं दान परमेश्वराला देतो, त्याच्या पलीकडे मला देवाला जास्त द्यायला जमणार नाही. हे सगळ्या आध्यात्मिक गोष्टीचा भाग आहे, लक्षात घ्या. आणि या सगळ्यामध्ये देवबाप तुम्हाला मला हे सांगत आहे की याच्यापेक्षा सुद्धा परमेश्वर तुम्हाला वेगळ्या उंचीवर अजून आध्यात्मिक लेवलवरती घेऊन जाऊ शकतो. जर तुमची प्रार्थना 15 मिनिटात स्थिरावली असेल म्हणजे थांबली असेल की तिथून पुढे तुम्ही प्रार्थनाच करत नसाल, तुम्ही 15 मिनिटाचाच एक लेवल लावला असेल आणि तुम्ही म्हणता असाल की बस इतकं, ह्याच्या पलीकडे काही करायचं नाही, काही गरज नाही, मी 15 दिवसातून चर्चला येणार, बघ ह्याच्या पलीकडे मला काही करायचं नाही, हे एवढंच आहे, याच्या पलीकडे काही नाही. पण लक्षात घ्या, याच्याही पलीकडे अजून देवाजवळ आध्यात्मिक उंची आहे तुमच्यासाठी. याच्याही पलीकडे तुम्ही काहीतरी करावं असं देवाला वाटतं.
याच्याही पलीकडे तुम्ही एका माणसाला सुरुवात सांगितली असेल महिन्यातून, ठीक आहे, पण याच्याही पलीकडे तुम्ही अजून देवाचं काम करावं अशी देवाची इच्छा आहे. हालेलुया. कारण देवाची इच्छा, देवाच्या आशीर्वादात किंवा देवाच्या आत्मिक गोष्टीमध्ये कितीही उंची तुम्ही गाठली तर अजून सुद्धा उंची बाकी आहे. हालेलुया. अजून सुद्धा एक वेगळी उंचीवर परमेश्वर तुम्हाला नेऊ इच्छितो. तुम्ही 2 तास जरी करत असाल तर परमेश्वर तुम्हाला 4 तासात नेण्यासाठी तयार आहे. तुम्ही 4 तास करत असाल तर अजून 6 तासात नेण्यासाठी परमेश्वर तयार आहे. तुम्ही 2 अध्याय वाचत असाल तर तुम्हाला 10 अध्याय वाचण्याच्या लेवल पर्यंत नेण्यासाठी परमेश्वर तयार आहे. तुम्ही जर परमेश्वरला आठवड्याला 1 दिवस देत असाल तर आठवड्यातले 4 दिवस 2 दिवस तुम्हाला परमेश्वर देण्यासाठी, त्या तयारीपर्यंत नेण्यासाठी परमेश्वर तयार आहे. तुम्ही 1 दिवस उपवास करत असाल तर 7ही दिवस उपवास करून कसं जिवंत राहायचं असतं या गोष्टी शिकवण्यासाठी परमेश्वर तयार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस आपण देवाला काय देऊ शकतो किंवा आत्मिक गोष्टीच्या बाबतीत आपण एक स्वतःला मर्यादा घालून देतो आणि त्या आत्मिक गोष्टीच्या मर्यादा आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये मर्यादा घालतात. पाहिजे तुम्हाला, कारण आत्मिक मर्यादा ज्यानं घातली ना त्याचं सगळ्या बाबीवरती त्याच्या मर्यादा पडतात. जो त्यानं जर म्हटलं की मी एवढीच प्रार्थना करणार, मग देव म्हणतो तेवढाच आशीर्वाद. जर तू म्हणालास की या ठिकाणी एवढंच मी देवाला देणार, मग देव म्हणतो की तेवढंच मी तुला देणार आहे. जर देव तो म्हणाला की एवढाच उपवास करणार किंवा मला उपवास जमतच नाही तर ठीक आहे, मग तुला एवढंच मिळणार. कारण लक्षात घ्या, आध्यात्मिक मर्यादा बाकीच्या गोष्टीवर ऑटोमॅटिक मर्यादा येतात, ऑटोमॅटिक येतात. त्या तुम्ही घालत नाही, लक्षात घ्या, कारण ऑटोमॅटिक येतात. कारण देवाला जितकं तुम्ही शोधाल तितकं ऑटोमॅटिक ज्या बाकीच्या गोष्टीवरती मर्यादा, पैशावरती मर्यादा असेल, कदाचित आशीर्वादावरती मर्यादा, लिमिट लागलं असेल तर ते लिमिट तुटण्यासाठी, पैशावरचं लिमिट तुटण्यासाठी, नोकरीवरचं लिमिट तुटण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये जे काय आपल्याला यश पाहिजे त्या यशाचं लिमिट तुटण्यासाठी आध्यात्मिक लिमिट सुद्धा तुटलं पाहिजे. हालेलुया. जर आध्यात्मिक लिमिट नाही तुटलं किंवा आध्यात्मिक लिमिटच्या बाहेर तुम्ही काही, क्षमतेच्या बाहेर तुम्ही काही करत नसाल तर देव सुद्धा तुमच्यासाठी क्षमतेच्या बाहेर काम नाही करणार आहे. लक्षात घ्या, क्षमतेच्या बाहेर काम करायला लागेल तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींच्या मध्ये. तुम्ही क्षमता तुमची 1च तास प्रार्थना करण्याची, तुम्ही 1च तास गुडघ्यावर बसू शकताय, त्यावर तुमचे गुडघे टिकतच नाही तर तुम्हाला क्षमतेच्या बाहेर प्रार्थना करावी लागेल. लक्षात घ्या, त्या क्षमतेच्या बाहेर प्रार्थना केल्यानंतरच बाकीच्या गोष्टीवरची क्षमता निघून जाणार. जर ती नाही निघाली तुमची क्षमता आध्यात्मिक लेवलवरची तर तुम्ही पुढच्या भागात कधी जाऊ शकत नाही. कारण बरीच लोक प्रशस्त स्थळावर स्थिर झाले. कारण तुम्हाला माहित आहे, प्रशस्त स्थळापेक्षा पण देवाजवळ अजून एक स्थळ आहे ज्याला उच्च स्थळ म्हटलं जातं आणि त्या उच्च स्थळावरती परमेश्वर तुम्हाला नेऊ इच्छितो. पण बरीच लोक आध्यात्मिक गोष्ट जीवनामध्ये प्रशस्त स्थळावर येतात. प्रशस्त म्हणजे काय, जमीन भुईसपाट आहे त्या ठिकाणी आणि एक ग्राउंड लेवल आहे आणि त्या ठिकाणी लोक टेबल लँडवरती अगदी स्थिर झाले. त्या ठिकाणी आराम आहे, शांती आहे, समाधान आहे, देव काम करतो, कृपा करतो, सगळ्या गोष्टी पुरवतो, सगळं काही. आणि तुम्ही प्रार्थना करता, चर्चला पण येता, सगळं काही स्थिर आहे, काही दुःख नाहीये, काही वेदना नाही. आता बंद झालं, याच्यापेक्षा धार्मिकता काही मोठी नाही. लक्षात घ्या, याच्याही पेक्षा वेगळं काहीतरी परमेश्वराजवळ अजून आहे की जे तुम्हाला त्याला द्यायचं आहे आणि ते देण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा क्षमतेच्या बाहेर काम करायला लागेल. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रार्थना जास्त करावी लागेल. आध्यात्मिक क्षेत्रात तुम्हाला बायबल जास्त वाचावं लागेल. आध्यात्मिक क्षेत्रात तुम्हाला देवाला जास्त वेळ द्यावा लागेल, प्रार्थनेसाठी यावं लागेल, सुवार्ता जास्त सांगावी लागेल, त्याला शोधण्यासाठी त्याच्या चरणाजवळ जास्त वेळ बसावं लागेल, त्याला देण्यासाठी तुमचे खिसे मोकळे करावे लागतील. आणि त्यावेळेस समजेल की देव किती मोठा आहे, तो काय करू शकतो, त्याच्या आशीर्वादाला मर्यादा नाहीयेत हे त्यावेळेस तुम्हाला समजेल, त्याच्या सामर्थ्याला मर्यादा नाहीत हे त्यावेळेस तुम्हाला समजेल. तुम्ही उपवासच नाही केला तर त्याचं सामर्थ्य आहे का नाही हे तुम्हाला कसं कळणार. संकट आलंच नाही तर संकटामध्ये देव मदत करतो की नाही हे कसं समजणार. हालेलुया. पण आपल्याला संकटच नव्हे, त्यामुळं आपण असं म्हणतो की नाही, मग सामर्थ्य, त्याचं सामर्थ्य कळणार नाही. लक्षात घ्या, म्हणूनच तर बायबल सांगतं आपल्याला की त्याची शक्ती आपल्या अशक्तपणातच पूर्णत्वास येते. आपण सामर्थ्यवान असताना त्याची शक्ती आपल्याला कसं समजणार. आणि म्हणून आपण कमजोर आहोत आणि कमजोर असताना सुद्धा क्षमतेच्या बाहेर काहीतरी आध्यात्मिक गोष्टी करत आहोत तर निश्चित अर्थाने तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवलं. हालेलुया. पण जर समजा तुम्ही क्षमतेच्या बाहेर काम करायलाच तयार नसाल आध्यात्मिक गोष्टी तर तुमच्यासाठी क्षमता कुठल्याच क्षेत्रात ओलांडली जाणार नाही, ते सीमितच राहणार आहे. देवाच्या सामर्थ्याला कधी लिमिट नाहीये, पण देवाचं सामर्थ्य लिमिटच्या बाहेर त्याच वेळेस काम करेल ज्यावेळेस तुम्ही लिमिटच्या बाहेर आध्यात्मिक गोष्टी करायला तयार व्हाल. हालेलुया. पण बरीच लोक आपल्या जीवनाला एक वळण, त्यांनी शरीराला एक वळण लावून दिले. मी उपवास करणारच नाही असं लोकांचं म्हणणं आहे की माझ्या शरीराला उपवासच जमत नाही, मी शरीरात उपवास करू शकत नाही, मला शक्तीच नाही, मी कसं काय करणार. तू उपवास केल्याशिवाय थोडी समजणार आहे की परमेश्वर शक्ती देतो की नाही देतो. जर उपवास केला तरच कळेल ना
की शक्ती परमेश्वराची आहे आणि परमेश्वर भाकरी विना जिवंत ठेवू शकतो हे त्याच वेळेस समजणार. नाहीच केला, मी कमजोरच आहे म्हणून कधीच त्या उपवास नाहीच केला तर नक्कीच समजणार नाही. पण म्हणून तुम्ही जर तुमच्या शरीराचं लिमिट तोडलं पाहिजे, तुमच्या शरीराला कैद करून असं म्हटलं पाहिजे तू आत्म्याच्या अधीन आहेस आणि तुला हे केलंच पाहिजे. जर नाही केलंस तर मी तुला कैद करून ठेवलेल्या आत्म्याच्या. हालेलुया. पण समजा जर आपण कैद करून नाही ठेवलं तर आपण कुठल्याही क्षेत्रात मर्यादा ओलांडू शकत नाही. आणि म्हणून आध्यात्मिक क्षेत्रातली मर्यादा ओलांडण्यास चालू करा. तुम्ही तुमच्या जीवनाला, शरीराला कोणत्याच मर्यादा घालू नका. जे आध्यात्मिक गोष्टीच्या बाबतीत आहे त्या मर्यादेच्या बाहेर काय करता येईल का या गोष्टीचा विचार करा. जर करता येत नसेल तर अजून सुद्धा तुम्ही त्या मर्यादेच्या बाहेर आला नाही आणि त्या गोष्टीच्या बाहेर आला नाही. आणि लक्षात घ्या, आजच त्याची सुरुवात करा. मग कदाचित 10 मिनिटांनी जास्त सुरुवात करा. तुम्ही 10 मिनिटं वाढवत राहा, 5 मिनिटं वाढवत राहा, एखादा प्रार्थना वाढवत राहा, एखादा दिवस उपवास वाढवत राहा, एखादी वेळ जास्त अजून वाढवत राहा. असं वाढवण्याद्वारे परमेश्वराजवळ तुम्ही जास्त आहात आणि तिकडे पण बाकीच्या गोष्टीमध्ये सुद्धा मर्यादा वाढत राहतील. हालेलुया. सामर्थ्य वाढत राहील, शक्ती वाढत राहील, आशीर्वाद वाढत राहतील आणि त्याच्या अभिवचन वाढत राहतील तुमच्यासाठी. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे जे तुमच्यासाठी योजना आहेत त्या योजना बनवत जाईल तो आणि ते पूर्ण करत जाईल. वेगवेगळे पैलू तुमच्यासाठी परमेश्वर जे उघडत जाईल, वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करण्याच्या पद्धती उघडत जाईल आणि परमेश्वर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आध्यात्मिक आपली लेवल वाढली पाहिजे. आध्यात्मिक जितकी लेवल वाढेल तितकं आपण त्याच्यात जवळ जाणार आहोत आणि त्याच्यापासून प्राप्त करणार आहोत. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगू इच्छितो योहानाचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय 34 आणि 35 वचन आहे. येशू त्याला म्हणाला, ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे अन्न आहे. अजून 4 महिन्याचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? पहा, मी तुम्हाला म्हणतो, आपली नजर वर टाकून शेते पहा, ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहे. कापणारा मजूर मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करतो, यासाठी की पेरणाऱ्याने व कापणाऱ्याने एकत्र आनंद करावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा, अजून देवाचं काम बाकी आहे, अजून सुवार्ता कार्य बाकी आहे. असा आशीर्वाद बाकी आहे तसा अजून सुवार्ता कार्य सुद्धा बाकी आहे. अजून सुवार्ता कार्य सुद्धा पोहोचलेलं नाही, अजून सुद्धा वचन पोहोचलेलं नाही. अजून सुद्धा जगामध्ये लोक व्यसनाधीन आहेत, अजून सुद्धा लोक जगामध्ये पापात आहेत, अजून सुद्धा लोक जगामध्ये वाईटामध्ये जीवन जगत आहेत, अजून सुद्धा लोक जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टी जीवन जगत आहेत. अजून सुद्धा देवाचं सुवार्ता थांबलेलं नाही, अजून सुद्धा येशू ख्रिस्त आला नाही. याचा अर्थ अजून सुद्धा देवाचं काम बाकी आहे आणि ते करण्यासाठी तुमची आणि माझी तयारी असली पाहिजे. जसं आशीर्वाद बाकी आहे तसं देवाचं काम सुद्धा अजून शिल्लक राहिलेवर आणि ते करण्यासाठी तुमची आणि माझी तयारी असली पाहिजे. अजून सुद्धा त्या लोकांना वाचवण्यासाठी तुमचा आणि माझा प्रयत्न असला पाहिजे. तुमचं आणि माझं त्यासाठी जीवन समर्पित असलं पाहिजे. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयत्नांना आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि जर तुम्ही ते केलं नाही तर लक्षात घ्या, तर देवाचं काम दुसऱ्याकडून तर परमेश्वर करून घेलच. कारण येशू त्या ठिकाणी काय म्हणतो की देवाचं काम करावं हेच माझं अन्न आहे. आणि असं म्हणण्यासाठी कारण त्याला ठाऊक होतं की शेत पांढरी होऊन चुकलीत असं तो म्हणतो. आणि नजर उचलून पहा की अजून सुद्धा काम किती बाकी आहे. अजून सुद्धा नजर उचलून पहा की लोक अजून सुद्धा किती पापात आहेत. अजून सुद्धा तुम्ही रस्त्याने जात असताना पहा, अजून सुद्धा इथून बाहेर पडल्यानंतर बघा की लोक अजून सुद्धा सैतानाच्या मार्गावर आहेत. अजून सुद्धा दारूच्या दुकानावर गर्दी आहे. अजून सुद्धा पान ठेल्यावरती वेगवेगळ्या प्रकारे गुटखा आणि त्याच्यानंतर तंबाखू खरेदी करणाऱ्यांची लाईन लागलेली. अजून सुद्धा त्या ठिकाणी मावा खाणारे वगैरे गुटखा खाणारे लोक अजून सुद्धा आहेत आणि ते आपलं शरीर खराब करत आहेत. अजून सुद्धा घरातली भांडणं आहेत, अजून सुद्धा घटस्फोट होत आहे, अजून सुद्धा अशांतीत लोक जीवन जगत आहेत, अजून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वाईटात लोक जीवन जगत आहेत आणि त्यांना वाचवणं अजून सुद्धा बाकी आहे. तुमचं आणि माझं काम आहे की त्यांना वाचवायचं आपल्याला. तुमचं आणि माझं काम आहे की आपण त्यांच्यापर्यंत सुरुवात घेऊन गेली पाहिजे. जसं आपण बाकी आहे ह्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहत आहोत, तशा प्रकारे देवाची सुरुवात सुद्धा अजून बाकी आहे. आणि देव जगाकडे पाहत असताना माझी लेकरं जे माझं राहिलेलं काम जे शिल्लक आहे ते शिल्लक राहिलेलं काम किती उत्सुकतेनं करतायत हे देव पाहू इच्छितो. किती आनंदानं करतायत हे देवाला पाहायचं आहे. आणि ते करण्यासाठी काही जण तुम्ही प्रार्थना करू शकताय, सुवार्ता सांगू शकताय, नवीन कारण देऊ शकताय, लोकांना देवाची वचनं सांगू शकताय, लोकांसमोर येशू किती चांगला हे प्रगट करू शकताय, येशूनं तुमच्यासाठी काय केलं हे साक्ष सांगू शकताय, येशूनं तुमच्या जीवनामध्ये कोणते कोणते चमत्कार केले ह्या गोष्टी प्रगट करू शकताय. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही देवाचं काम करण्यासाठी करू शकताय आणि त्यातली कोणतीही गोष्ट देवाचं काम पूर्णत्वास जाण्यासाठी मदत होईल.
हालेलुया. त्यातलं कोणतंही काम तुम्ही जे कराल, साक्ष सांगाल, वचन सांगाल, नवा करार द्याल, फ्री ड्रेस द्याल, कोणत्या तरी सुवार्थ्याच्या कार्यात भाग घ्याल, प्रार्थना कराल लोकांसाठी, एक दिवस साताऱ्यासाठी उपवास कराल, एक दिवस आपल्या देशाच्या तारणासाठी उपवास कराल, एक दिवस देशातल्या वेगवेगळ्या लोकांच्या पर्यंत देवाची सुवार्ता जावी यासाठी उपवास कराल, देवाची सुवार्ता सांगणाऱ्या लोकांना काहीतरी मदत कराल, देवाची सुवार्ता सांगणारी जी लोक आहेत त्यांना कोणत्या तरी आर्थिक स्वरूपात तुम्ही जाऊन काहीतरी मदत कराल, किंवा अजून कोणत्याही प्रकारे तुम्ही जर काय कराल देवाच्या कामासाठी, तर देवाच्या त्या अजून पुष्कळ जे काम बाकी आहे त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असेल. हालेलुया. आणि ते करण्यासाठी अजून सुद्धा तयारी ठेवा. मी तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या. देवाचे आशीर्वाद अजून सुद्धा बाकी आहे तुमच्यासाठी. लक्षात घ्या, देवाचे अजून सुद्धा तुमच्यासाठी सामर्थ्य बाकी आहे. देवाचं योजना अजून सुद्धा तुमच्यासाठी शिल्लक आहे, बाकी आहे. देवाचे कार्य करण्याची पद्धती जी आहे ते अजून सुद्धा तुमच्यासाठी शिल्लक आहे. तुम्हाला असं वाटू देऊ नका एक योजना संपली म्हणल्यानंतर दुसरी योजना तयार नाही होणार. देवाची अजून सुद्धा योजना आहे, अजून सुद्धा त्याचं काम आहे, अजून सुद्धा त्याच्याजवळ वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत की त्या मार्गाने तो तुमची समस्या सोडवू शकतो, त्या पद्धतीने तो समस्या सोडवू शकतो. त्याच्या वेगवेगळ्या कार्य करण्याच्या पद्धती आहेत. आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगितलं की अजून सुद्धा आध्यात्मिक उंची बाकी आहे. एका ठराविक उंचीपर्यंत तुम्ही आलाय, ठराविक तुमची प्रार्थना आहे, तिथं स्टेबल राहू नका, अजून खोदून काढा, अजून सुद्धा तुम्हाला सापडेल. कारण देवाचा खजिना अजून संपलेला नाही, देवाचं ज्ञान अजून संपलेलं नाही, देवाची वचनं अजून संपलेली नाही, देवाला शोधणं अजून संपलेलं नाही. देवाचे सेवक डॉक्टर के.पी. होणार असं म्हणतात आपल्या पुस्तकामध्ये की ज्यावेळेस त्यांनी जवळपास 250 पुस्तकं लिहिली, आणि 250 पुस्तकं लिहिल्यानंतर ते असं म्हणतात माहितीये की मी ज्यावेळेस ही पुस्तकं लिहिली त्यावेळेस मी त्या समुद्रातून केवळ एक बादली पाणी काढलेलं आहे, अजून सुद्धा समुद्र बाकी. एवढं देवाचं ज्ञान आहे, एवढं देवाचं सामर्थ्य अजून सुद्धा आहे, एवढं देवाचं बायबलचं अजून ज्ञान बाकी आहे, ते मी काढू शकलो नाही. लक्षात घ्या, अजून सुद्धा देवाचं इतकं सामर्थ्य बाकी आहे, इतकी शक्ती बाकी आहे, इतकं बळ बाकी आहे, इतका आशीर्वाद बाकी आहे की ते तुम्हाला प्राप्त झालेलं नाही. तर ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला धडपड करावं लागेल, मर्यादेच्या बाहेर काम करावं लागेल. हे शरीर सतत तुम्हाला सांगत राहील की तू हे करू शकत नाहीस, तुझ्याकडून हे होणार नाही. सैतान तुम्हाला सांगत राहील की तुझ्याकडून हे होणार नाही. पण लक्षात घ्या, तर सैतानाला आज ठणकावून सांगण्याची गरज आहे की सैताना, मी देवाचं काम सामर्थ्याने करू शकतो, देवाच्या शक्तीनं मी करू शकतो, मी माझ्या मर्यादेच्या बाहेर काम करू शकतो. जसं पाऊल म्हणाला, माझ्या शरीराला मी कुदलतो आणि त्याला दास्य करून ठेवतो आणि देवाच्या अधीन करतो, आत्म्याच्या अधीन करतो, आणि जे मला शक्य नाही ते देव जे माझ्यामध्ये करू इच्छितो त्या गोष्टी माझ्याद्वारे करण्यासाठी मी देवाला समर्पित होतो. लक्षात घ्या, उपवास करणं मला जमत नाहीये किंवा प्रार्थना करणं मला जमत नाही, हे तुम्हाला देवाला सांगावं लागेल. आणि मला देवा तुझ्याजवळ तुला वेळ देणं मला जमत नाही, गुडघ्यावर जास्त बसणं मला जमत नाहीये, प्रभूची आज्ञा पाळणं मला जमत नाही पित्या, आणि जगातले लोक मला आकर्षित करतात, जगातल्या गोष्टी मला आकर्षित करतात, मला जमत नाही ह्या गोष्टी, मला करण्यासाठी मदत कर. माझी बुद्धी मला हे करू देत नाही, माझे विचार मला करू देत नाही. मी मर्यादेच्या बाहेर आध्यात्मिक काम करणार आहे, कारण मर्यादा माझ्यासाठी देव इतर गोष्टीमध्ये ओलांडे. हालेलुया. जर मी आध्यात्मिक क्षेत्रात मर्यादा नाही ओलांडली तर लक्षात घ्या, इतर गोष्टीत नेहमी मर्यादितच काम होईल. पण इतर गोष्टीत मर्यादित काम होऊ नये यासाठी तुम्हाला आध्यात्मिक गोष्टीत मर्यादा ओलांडावीच लागेल. तुम्हाला तुमच्या शरीराच्या मर्यादेच्या बाहेर काम करावंच लागेल, आणि जर नाही केलं तर त्या मर्यादा तिथंच राहणार आहे. मी तुम्हाला दोन्ही गोष्टी समजावून सांगितल्या. प्रभू तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करू. या